कधी-कधी मराठीत असे दोन शब्द समोर येतात की ते ऐकताना जवळजवळ सारखेच वाटतात. त्यामुळे मनात लगेच प्रश्न उभा राहतो की हे दोन्ही शब्द खरंच सारखे आहेत का? की त्यांच्या मागे काही वेगळी गोष्ट दडलेली आहे? असाच एक संभ्रम निर्माण करणारी जोडी म्हणजेच आदी आणि आधी. वरकरणी हे शब्द दिसायला सारखेच वाटतात, पण त्यांच्या मुळाशी गेल्यास आपल्याला दोन वेगळ्या दिशा पाहायला मिळतात. पण मग या दोन शब्दामागचं नेमकं रहस्य काय आहे? हे शब्द नेमके कुठून आले आणि ते मराठी भाषेत इतके सहज कसे मिसळले? चला जाणून घेऊयात. सुरुवात करूया आदी शब्दापासून. तुम्ही आदिमानव हा शब्द ऐकला असेल, बरोबर? पण आपण कधी आदिमानव असं म्हणतो का? नाही. आणखीन एक शब्द आहे आदिशक्ती. या शब्दाचा उल्लेख आपण आदिशक्ती असं करत नाही का? कारण याचं गुपित दडलंय या शब्दाच्या मुळामध्ये. आदी हा शब्द थेट संस्कृतमधून आला आहे. याचा अर्थ होतो सुरुवात, प्रारंभ किंवा मूळ. तुम्ही जुन्या पोथ्या, पुराणं किंवा ज्ञानेश्वरीसारखे ग्रंथ वाचले असतील तर तिथं तुम्हाला धवाला आदी शब्द सहसा सापडणार नाही. म्हणजे अगदीच नाही आहे असं नाही, पण तिथं अनेक ठिकाणी दवाल्या आधीचाच राबता आहे. उदाहरण द्यायचं झालं तर ज्ञानेश्वरीतल्या 9व्या अध्यायात एका ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली असं म्हणतात की मी सकळा यज्ञांचा आदी. याचा अर्थ असा की प्रत्येक पूजेचे, यज्ञाचे जे मूळ किंवा केंद्रस्थान आहे तो परमेश्वर आहे. जिथून गोष्टींची उत्पत्ती होते तो म्हणजे आदी. म्हणजेच आदी हा शब्द फक्त सुरुवात किंवा प्रारंभ दर्शवत नाही, तर तो आपल्याला सृष्टीच्या मूळ कारणाकडं, सर्व घटकांचा मूळ आधार असलेल्या परमेश्वराकडं घेऊन जातो. आता तुम्हाला असं वाटेल की आदी हा शब्द फक्त देवाधर्माच्या किंवा जुन्या ग्रंथातील गोष्टींसाठीच आहे का? तर तसं मुळीच नाही. आपल्या रोजच्या जगण्यात सुद्धा आदी हा शब्द आपण इत्यादी या अर्थानेही वापरत असतो. पण नेमकं कसं तेही पहा. समजा तुम्ही म्हणताय की बाजारातून फळं, भाज्या, धान्य आदी वस्तू आणल्या. आता तुम्ही इथं सगळ्या पिशवीतल्या वस्तूंची नावं घेत बसत नाही, तर फक्त काही नावं घेता आणि आदी म्हणता. इथे आधीचा अर्थ असा की यांसारख्या अजूनही काही गोष्टी आहेत, तेव्हा आपण त्या समूहातल्या इतर वस्तूंना सुद्धा या एकाच शब्दात सामावून घेतो. म्हणजे आदी हा शब्द जसा सुरुवातीला उभा असतो तसाच तो एखाद्या समूहाचा विस्तार सांगायला सुद्धा मदत करतो. मग आता प्रश्न असा पडतो की जर आदी म्हणजे सुरुवात आणि इत्यादी या अर्थाने वापरला जात असेल तर धवाल्या आधीचा अर्थ काय? इथंच खरी गंमत आहे. जेव्हा आपल्याला एखाद्या घटनेची वेळ सांगायची असते तेव्हा हा आधी मदतीला येतो. समजा तुम्हाला म्हणायचं आहे की जेवणाआधी हात धुवा किंवा माझ्या आधी तो आला, तेव्हा आपण एका अंतराबद्दल किंवा वेळेच्या क्रमाबद्दल बोलत असतो. इथं आधी वापरला तर त्याचा अर्थ सुरुवात असा होईल, जो वाक्यात अजिबात बसणार नाही. पण मग हा वेळेचा संदर्भ देणारा आधी नेमका आला कुठून हे जाणून घेणं सुद्धा तितकंच रंजक आहे. भाषाशास्त्रज्ञांच्या मते आदी हा शब्द संस्कृतमधून आला असला तरी आदी हा शब्द मराठी भाषेच्या प्रवासात तयार झालेला किंवा बदलत गेलेला शब्द मानला जातो. म्हणजेच तो संस्कृतमधील आदी या शब्दाचाच अपभ्रंश मानला जातो. थोडक्यात जेव्हा आपल्याला मूळ स्थान किंवा सुरुवात सांगायची असेल तेव्हा वाला आधी वापरायचा, आणि जेव्हा केवळ वेळेचा क्रम किंवा पूर्वी असं सांगायचं असेल तेव्हा वाला आधी वापरायचा. ही छोटीशी विभागणीच आपल्या भाषेचं खरं सौंदर्य आहे. म्हणजे बघा, एक शब्द आपल्याला जगाच्या मुळाकडे घेऊन जातो, तर दुसरा शब्द आपल्या घड्याळाची वेळ सांगतो. तर मग शब्दांच्या या प्रवासातली ही छोटीशी सफर तुम्हाला कशी वाटली? किंवा तुमच्या मनातही असे काही गोंधळात टाकणारे शब्द असतील तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.